नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. अर्चनाच मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल तर इथं बचत गटाची वगैरे मीटिंग चाललेली आहे, तर तसं काही नाही. तर इथं आम्ही आलेलो आहोत पालक सभेला. तर इशूच्या शाळेची मीटिंग होती आणि मुलींच्या संदर्भातच होती, त्याच्यामुळं सगळ्या आयांना म्हणजे सगळ्या लेडीजलाच बोलवलं होतं. तर बऱ्याचशा लेडीज इथं आलेल्या होत्या. तर बरीचशी माहिती त्यांनी आम्हाला मुलीसंदर्भात कशी काळजी घ्यावी ही सांगितली आणि पालक म्हणून आपली जबाबदारी काय आहे हे पण त्यांनी त्या मीटिंगमध्ये सांगितली. त्यांचं पण बरोबर आहे, ते शाळेत पूर्णपणे लक्ष देतातच, पण आपण काय काळजी घेतली पाहिजे हे पण. बरेचसे पालक काय कामाला जातात, त्यांना एवढी वेळ भेटत नाही, पण असं कुणी काही असं आपल्याला बोललं की थोडं डोक्यात म्हणजे व्यवस्थित हां आपण असं ऐकलं, मग अजून थोडं काळजी घेतात. योग्य केलं त्यांनी मीटिंग घेऊन, म्हणजे थोडंसं विसर पडतो. आपण जेव्हा ऐकतो ना अशी घटना, तर 2 दिवस लक्षात राहते, नंतर विसर पडतो, पण त्याची आपल्याला मुळात विसर पडू द्यायची नाही आहे. अशी घटना त्या चिमुकलीबरोबर घडली बदलापूरला, तशी इतर कुठेही घडू नये ही देवाचरणी प्रार्थना आहेच. पण ह्यासाठी काय काळजी घ्यावी ह्यासाठी ही मीटिंग ठरवली होती. तर बरेचसे प्रश्न इथं पालकांनीही मांडले, शिक्षकांनी मांडले. तर खूप छान पद्धतीने त्यांनी समजून सांगितलेलं आहे. तर माझी मुलगी तर 1ली ते 7वीपर्यंत, आता माझं 7वीचं शेवटचं वर्ष आहे, 1लीपासून इथं आहे. तर खूप अशी छान शाळा आहे ना, आपल्याला बाहेरची शाळा परवडत नाही, कारण त्यांच्या फी खूप आहेत. तर तसे इथं काहीच फी नाही, फक्त 300 रुपये आहे स्टार्टिंग फी आहे. तर तेवढी काही खूप झाली का? नाही. तर अशी माझी मुलगी 7 वर्ष शिकलेली आहे आणि खूप छान अशी शाळा आहे. नन्ही म्हणा, म्हणजे क्लास घेतले जातात, खेळ घेतले जातात आणि प्लस आपण जे इंग्लिश मिडियमला भरतो तेच सेमी इंग्लिश ते शिकवतात. म्हणजे अशी खूप छान शाळा आहे, मला खूप आवडते. आणि मेन मुलींची शाळा आहे. मुलगी शिकली प्रगती झाली हा शब्द खोटा नाही. त्याबरोबर म्हणजे मुलींनी कसं सांभाळून राहावं, कशी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी. समजा प्रत्येक वेळेस शिक्षक सोबत असतील असं नाही, प्रत्येक वेळेस आई वडील सोबत असतील असं नाही. एक वेळ अशी पण येऊ शकते रस्त्याने आपण एकटे चालतो, पण काय काळजी घेतली पाहिजे हे पण आपण आई म्हणून एक समजून सांगितलं पाहिजे. काय आपल्याला योग्य वाटेल हे आपण चांगली तिला सल्ला दिला पाहिजे एक आई म्हणून. तर बस मला एवढंच सांगायचं आहे की मीटिंगला येऊन खूप काही शिकायला भेटलं, जे आपल्याला म्हणजे असं 4 चौघात जे सांगतात ते डोक्यात पटकन बसतं बरं का. तर आपल्याला आपण मनात विचार करून होत नाही. त्यांनी खूप छान असं सांगितले समजून. तर मीही तेच काळजी घेणार, माझ्या मुलीला मी सगळं विचारणार. मी तर सांगतेच, पण त्यांनी सांगितलं तसंही मी माझ्या पोरींला हे करणार. तसंही तुम्ही तुमच्या पोरींला पण तसंच शिकवा की बाहेर जाताना कसं वागायचं, कसं बोलायचं. एखादी अनोळखी व्यक्ती आला तर त्याला कसं फेस करायचं, काय बोलायचं आणि तो समोरून आपल्याला कसा बोलतो, म्हणजे कसं कळलं पाहिजे तिला. गुड टच, बॅड टच सगळी माहिती द्या, कारण गरज आहे आपल्याला ह्याची. सांगायची गोष्ट एवढीच की सर्व पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्या. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मी खूप दिवस झालं लॉंग व्हिडिओ बनवलाच नाही, पण मी आज शाळेत गेली तर खूप अशा महिला बसलेल्या होत्या, पण मला राहवलंच नाही. मी म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूनच टाकू, कारण हा जो विषय मांडला होता ना टीचर लोकांनी, खरंच खूप म्हणजे असं खूप चांगला मुलींसाठी, मुलींच्या चांगल्यासाठी होता. मला ते त्यांचं ऐकतच राहावं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.